हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवरती। तर मित्रांनो, मी आता आहे दुकानात आणि पाऊस जेमतेम आता गेलेलाच आहे बाहेर आणि आता जस्ट मी दुकानात आलेलो आहे। सामान वगैरे सगळं लावलं आहे बाहेर मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि पाऊस आता संपल्यामुळे बाहेर ऊन आणि वातावरण फ्रेश झालेलं आहे मित्रांनो। तर माल वगैरे मी व्यवस्थित सगळा सेट करून लावलेला आहे, बाहेर पण लावलेला आहे आल्यावरती। आणि म्हटलं आता चला व्हिडिओ जरा बनवूया मित्रांनो। आता पाऊस गेल्यामुळे कसं मालावर जरा धूळ जास्त बसते, त्याच्यामुळे मी हे एक झटकणी तयार केले। कारण धूळ एवढी बसते की बारीक सारीक आयटम असल्यामुळे खूप कोपऱ्या कोपऱ्यातनी धूळ बसते आणि हे सारखं असं झाडावं लागतं, बघू शकता तुम्ही। पाऊस गेल्यामुळे आणि दुकानाच्या समोरून सारख्या गाड्या येतात जातात, तर ती जी गाड्यांची पण धूळ उडते ती सगळी ह्या मालावर सारखी बसत राहते, त्याच्यामुळे सारखा असा फडका मारावा लागतो। आणि सगळे बारीक बारीक आयटम असल्यामुळे खूप डोक्याला ताप होतो सगळी धूळ साफ करायची म्हणजे। आणि गाड्यावाले पण बाहेरून जातात ते खूप असे फास्ट जातात, त्याच्यामुळे धूळ सारखीच उडत राहते। पाऊस आजच कमी झाला आहे नुकताच आणि त्याच्यामुळे सगळा रस्ता सुकला आहे। ह्या बघा अशा गाड्या ज्या बाहेरून जात आहेत त्या चाकांची धूळ जी सगळी उडते ती सगळी या मालावर आमच्या आतमध्ये येते आणि सगळा माल खराब होतो। पण तसा मी खराब होऊन देत नाही माल, कारण असे झाडकाम सारखं चालू असतं माझं, जेणेकरून धूळ बसून माल जुना होऊ नये, खराब दिसू नये म्हणून। तर पाऊस गेल्यामुळे खूप या धुळीचा भरपूर ताप होतो। पाऊस असला की कसं सगळी जागा ओली असल्यामुळे धूळ उडत नाही, त्याच्यामुळे काही झाडायचा एवढा प्रश्न येत नाही, तरी पण मी सारखं झाडत राहतोच। आणि आता पाऊस गेल्यामुळे सगळं सुकलं आहे, बाहेरचं सगळं वातावरण फ्रेश झालं आहे, पण धुळीचा खूप त्रास होता आमच्याकडं। आणि आता हा पुढचा पावसाळा येईपर्यंत धुळीचा त्रास सहन करावा लागणार आहे मित्रांनो। आणि सारखंही असं झाडत राहावं लागतं, ते बघू शकता तुम्ही। खिडक्यांना वगैरे जाळ्या आहेत आणि हे जे काही काचेत मी काउंटरवरती सामान लावलं आहे ते काचेच सामान लावूनसुद्धा त्याच्यात धूळ शिरत असते आतमध्ये। आणि हे जे बारीक सारीक सामान आहे त्याच्यावर पण खूप कोपऱ्या कोपऱ्यांनी धूळ बसत राहते आणि हे सगळं झाडायचं म्हटलं की खूप डोक्याला ताप होतो, कारण बारीक सामान असल्यामुळे खूप बारीक सारीक सामान आहे सगळं, बघू शकता तुम्ही। आणि बाहेरून अशी सगळी धूळ आतमध्ये येत राहते गाड्यांची वगैरे। हे काचेचे जे मी काउंटरमध्ये आतमध्ये सामान लावलं आहे त्याचा पाठचा भाग ओपन आहे, पाठचा भाग ओपन असल्यामुळे पाठूनसुद्धा धूळ आतमध्ये शिरते। पॅक असलं तर काही प्रश्न नव्हता, तरीसुद्धा काच रोजच्या रोज पुसावीच लागते ही। आणि मागच्या कपाटात जे सामान लावलं आहे काचामध्ये त्याच्यात काही धूळ जास्त जात नाही, कारण ते सामान आतमध्ये असतं, सामान तिथलं खराब होत नाही, त्याच्यामुळे काचा पण सारख्या पुसाव्याच लागतात। जास्त धूळ बसून बसून मग काचा पण खराब होत राहतात सारख्या, त्याच्यामुळे त्याच्यावर पण फडकासारखा मारावा लागतो। हे बांगडीचं सामान आहे, ह्याच्यावर तर सारखी धूळ बसत राहते उन्हाळ्याच्या टायमातून, पाऊस नसल्यामुळं ह्याच्यावर पण सारखा फडका असा मारावा लागतो, जेणेकरून धूळ जास्त बसणार नाही। फडका आपण कितीही मालावर ती मारला तरी पण धूळ ही बसतच राहते, तरीसुद्धा आपल्याला जेवढं होतं आहे तेवढा प्रयत्न करत राहायचं, माल एवढा खराब होणार नाही एवढे प्रयत्न करत राहायचे। तर असं सगळं आहे मित्रांनो। पाऊस गेल्यामुळे आता हा एक डोक्याचा ताप सहन करावा लागणार आहे सारखा। काचेतल्या सामानाला काही जास्त प्रश्न येत नाही आहे, कारण त्या आतमध्ये असल्यामुळे फक्त काच बाहेरची पुसून घेतली की झालं। पण जे सामान काचेच्या बाहेर आहे, हे डबे वगैरे सगळं बारीक सारीक, त्याच्यावर जी धूळ बसते ती सारखी हटवायला लागते, तिथून सारखी फडका त्याच्यावर मारावा लागतो। तर अशा प्रकारे आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो, म्हटलं सांगावं काहीतरी तुम्हाला आता व्हिडिओ काढून, बघू शकता। तसं मी सगळं आता झाडून घेतलेलं आहे व्यवस्थित।
तरी पण अधेमध्ये जसा वेळ मिळेल तसा मी सगळीकडे हे मारून घेतोय फडका. आणि सामानाचा व्यवस्थित कपाट असल्यामुळे कपाटातील सामान व्यवस्थित करून लावलं आहे. आणि हे आम्ही आता नवीनच केलेलं आहे, कारण पहिल्यांदा खूप खाली सामान अडचण व्हायची आणि धूळ पण खूप बसायची. त्याच्यामुळे आता हे असं व्यवस्थित सामान लावलेलं आहे. त्याच्यावर तरी एवढ्या चांगल्या मालावरती कशी धूळ बसून देणार, म्हणून हे सारखं असं झाडकाम चालू असतं माझं. जसा वेळ मिळेल तसा फटका मारत राहायचा आधीमध्ये, जेणेकरून बसलेली जी धूळ आहे ती उडून जाईल. बघूया आता पाऊस गेला आहे, कितपत धूळ बसते मालावर समजेल. कारण हे जे असं सामान आहे ते पहिल्यांदाच मी लावलं आहे कपाटात वगैरे. असं पहिलं आमचं नव्हतं. हे सगळं सामान आम्ही खाली जमिनीवरती लावायचं, त्याच्यामुळे माल खूप खराब व्हायचा. पण आता हे सगळं असं व्यवस्थित लावलेलं आहे. तर आता धूळ कशी बसते, कितपत बसते ती बघूया. बाहेर पण सामान लावलं आहे, तुम्ही बघू शकता. बाहेरच्या सामानावर ती तर खूप धूळ बसते, कारण बाहेर असल्यामुळे सगळी धूळ त्या मालावर बसते गाड्यांची. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. आणि बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल तर प्लीज बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदा येईल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ. आणि जे कोणी नवीन असेल चॅनलला, जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. आणि शॉर्ट कॉमेडी व्हिडिओ पण नक्की बघा आणि त्याच्यावर पण लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओ मी आता इथे संपवतो आहे आणि भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय, थँक्यू.